हाय फ्रेंड्स, माझा फर्स्ट ब्लॉग आहे. वर्किंग वुमनची सकाळची मॉर्निंग ही किती महत्त्वपूर्ण किती घाईघाईची असते हे दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. सगळी सकाळची कामं आटपून मी स्वयंपाकाला लागलेली होती आणि स्वयंपाक म्हणजे पोळ्या भाजी हे करता करताच टिफिन भरणं, टिफिन एका बाजूला काढून ठेवणं हे सगळी कामं मी सोबत करत असते. टिफिन एका बाजूला काढून ठेवले की पोळी झाली की त्यामध्ये लगेच टाकायची. लगेचच भाजी इकडे होत असते. भाजी झाल्यानंतर टिफिन भरायचे. ही सगळी कामं सुरू असताना प्रत्येक वर्किंग वुमनला माहिती आहे की सकाळी म्हणजे नॉन स्टॉप वर्किंग आपल्याला करावं लागत असते. इथे मी टिफिन ठेवलेले आहेत. पोळी झाली की त्यात टाकते, परत पोळी होती आहे आणि सकाळचा स्पीड म्हणजे अप्रतिम असतो. त्याबद्दल तर बोलायलाच नको आहे. वर्किंग वुमनच्या सोबत ज्या हाऊसवाईफ आहे त्यांची जर आपण स्पीड जर चेक केली तर कदाचित आपली जास्त भरेल. आणि यानंतर भाजी तयार झाली आणि मी लगेचच टिफिन्स भरायला लागले. आणि टिफिन सर्व भरून ठेवल्यानंतर ही स्वच्छता सुरू होते. तर ऑब्व्हियसली वर्किंग वुमन असो की हाऊसवाईफ असो, प्रत्येकाला आपल्या घराची स्वच्छता खूप आवडत असते. फक्त आपल्याला टाईम लिमिट असतो आणि हाऊसवाईफला असं असते की नाही बाई, थोडंसं बसून थोड्या वेळाने केलं तर धकेल, असं थोडंफार असतं म्हणून चालते. पण आपल्याला तर वेळेवर करून निघावंच लागते. त्यामुळे आपलं सगळं घाई सुरू असते. तर या प्रकारे किचन ओटा वगैरे साफ केला मी आणि त्यानंतर राहिली होती झाडझूड, कपडे, भांडे हे सगळंच माझं राहिलं होतं. ते बघताय तुम्ही, बिस्किटचे रॅपर वगैरे असे पडलेले आहेत, सकाळी खाल्लेले असतात मुलांनी. ते झाडले आणि एक पॉलिथिनही होती. तर ती पॉलिथिन मला लागत होती म्हणून मी तिथल्या तिथेच बाजूजवळ ती बाजूला केली आणि माझं झाडणं सुरू होतं. आता आमच्या घर भरपूर असं जुन्या टाईपचं असल्यामुळे ही मोठी फरशी वगैरे घरामध्ये आहे. आता होईलच, नवीन काही दिवसांमध्ये बांधकाम सुरू करायचंच आहे. तर या प्रकारे माझी कामं सुरू होती. झाडझूड सुरू होती आणि झाडणं वगैरे सगळी स्वच्छता झाल्यानंतर घर तुम्ही बघताय असं क्लीन असं मस्त दिसत आहे. आणि यानंतर राहिली होती भांडे आणि कपडे. आता भांडे आणि कपड्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भांडे घासायला कंटाळा येऊन जातो. सकाळची चहाची पातेली, दुधाची पातेली ती काही पटकन निघत नाही. ती इथे 2 पातेली तुम्हाला दिसत असतील. ती साईडला साबण लावून ठेवली होती. बाकी सगळी भांडी झाली की मी ती स्वच्छ करायला घेतली. सगळी भांडे घासेपर्यंत साबण लावून ठेवलं की ती भांडी घासायला अगदीच इझी जातात आणि खूप लवकर निघतात. दुधाने जळलेली असो, करपलेली असो, चहाने करपलेली असो, खूप छान ती भांडी अगदी स्वच्छ निघतात. जास्त ताकद लागत नाही, खूप एफर्ट्स घ्यावी लागत नाही. त्यामुळे तुम्हीही ते करण्याचा प्रयत्न करा आणि ते करून नक्की सांगा की तुमचं हे भांडं कसं निघालं, किती वेळ लागला. ही कमेंट मला नक्की करा, कारण की अशा टिप वर्किंग वुमनसाठी खूप महत्त्वाच्या असतात की जेणेकरून आपली कामं पटापट होतील, वेळ कमी लागेल. तर अशा टिप्स आपल्याला नेहमी हव्या असतात. आणि अशीच एक टीप कपड्यांच्या बाबतीतही माझ्याकडे आहे, पण मी ती पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला देईल. त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला छानपैकी कपड्यांबद्दलची टीप देईन, ज्यामुळे जेंट्सचे कपडे असेल, आपले असेल, कोणतेही कपडे अगदी स्वच्छतेने निघतील आणि तुम्हाला मेहनत नाही करावं लागणार. भांडी झाल्यानंतर ही जागा मी स्वच्छ करून घेतली, घासून घेतली. कपडे भरपूर असतात कारण की मुलांची, आमची, ते सगळं आवरलं आणि मी माझं आवरायला घेतलं. वेणी वगैरे झाली. त्यानंतर बघते तर काय, गळ्यातल्याचा एक धागा निघालेला. आता हे काय म्हटलं वेळेवरच, मग पुन्हा ते चेंज केलं आणि दुसरं जे होतं वरती ठेवलेलं मी तेच पटकन वेअर केलं. आणि आता मी शाळेसाठी रेडी झाली आणि आता मी निघाली आहे स्कूलमध्ये. सो बाय मैत्रिणींनो, माझा रुटीन कसा वाटला सांगा, घाई कशी वाटली हे सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये येऊन मला भेटा. थँक्यू. सबस्क्राईब.